नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मी शून्य मशागत तंत्रज्ञानाची शेती सुरू केली. गेलं आता दुसरं पीक आहे माझं. मागच्या वर्षापासून सुरुवातीला कपाशी होती. सुरुवातीला 4 फुटाचे बेड पाडले. खाली कपाशी दिसू शकते मला. कपाशी फक्त कापून घेतली. त्यांच्या काड्या फक्त बेडमध्ये टाकल्या. आगारलं नाही, वखरलं नाही, काहीच नाही कपाशीला पण. आणि मका पण त्याच बेडवर टोकन केली. आता मका पण चांगली आली. मका आता हार्वेस्टिंग करायची, काढायची आहे. बघू शकता मका एकदम छान असं तंत्रज्ञान आहे. एकदम जाड टोकापर्यंत दाणे भरले. सुरुवातीला कपाशीमध्ये स्वीट पॉवरचा वापर केला. काही जण राऊंड अप करता. त्याच बेडवर फक्त बेड रिकामा करून घेतला. कपाशीच्या काड्या बेडच्या आतल्या जागेवर टाकल्या आणि सरळ टोकन यंत्राने ट्रिपच्या बाजूला इकडून आणि तिकडून फक्त मकाची लागवड केली. ही 9 डिसेंबरची लागवड आहे. 9 डिसेंबरला लावली होती. तिला आता 4 महिने पूर्ण होतील. वाढ बघू शकता, पूर्ण हाईट एकदम जबरदस्त. काय नाही, काड्या नाही, कचरा नाही, काहीच नाही, गवत नाही. मकामध्ये फक्त तणनाशकाचा वापर केला होता. मकामध्ये पण म्हणजे एकदम नरम बेड आहे. आता सुकला आहे तरी पण एकदम खाली ओल टिकून होती. कमी पाण्यामध्ये आली आणि कमी खर्चात आली. सर्वात महत्त्वाचं समजा जे सुरुवातीला 10-15 हजार वाचले, तेच मला हे मका सोंगण्यासाठी किंवा काढण्यासाठी लागणार. बस भुईमुग आहे. आपण टोकननीच लावलाय. मिट्टीची क्वालिटी बघा, एकदम मजबूत. खंडागळे सरांनी छान मार्गदर्शन केलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मी जे पण पाऊल उचललं त्यांना विचारून केलं. योग्य मार्गदर्शन असेल तर शेती करायला काही अडचण नाही. अशी मकाला मी तणनाशक कॅरोबीज वापरलं होतं. सर्व काड्या वगैरे तसेच आहे ते समोरतात सर्व. आता मुळ्या एकदम, आता ह्या मकामध्ये मी नंतर मकाच लावणार आहे पावसाळ्यामध्ये. याच बेडवर फक्त थोडा जिथं तिथं फुटला आहे समजा, तिथं रिपेअर करून घेणार आहे. एकदम नरम बेड आहे, काहीच अडचण नाही. एकदम छान. खर्च कमी, शून्य मशागत, कमी खर्चात, कमी लेबर नाही, काहीच नाही, मजुरी नाही.
फक्त विश्वास ठेवा आणि जास्त विचार करायची गरज नाही, बिनधास्त करा. आणि तणनाशक भरपूर आले मार्केटमध्ये, त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तसं मी अजून मका काढल्या पण एक व्हिडिओ टाकेलच नंतर. चला, धन्यवाद.